तर विद्यार्थ्यांनो इकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून रोजच्यासारखे स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज देखील आपण ठाणे महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्हीही भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज पाहणार आहोत. सर्वांनी या सुपर क्लासचा सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे. तसेच या दोन्हीही भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले आपण काय केलेले आहे 560 पेजेसचे विद्यार्थ्यांनो PDF तयार केलेले आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे या PDF ला घेण्यासाठी त्यांना हा जो PDF आहे हा सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्ये मिळत आहे, नाहीतर तुम्हाला ते 300 ला पडेल. घेण्यासाठी जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. ही सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वप्रथम काय करून घ्यायचं विद्यार्थ्यांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्याने काय होईल की पुढची जी सुपर क्लास आहे आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. आणि सुपर क्लासला एक लाईक पण नक्कीच करायचा आहे. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. आणि हो, एक सांगायचं राहील, या PDF मध्ये आपल्याला काय मिळणार आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण मिळणार आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 जो आहे त्यातील महत्त्वाची सर्व कलमे मिळणार आहेत. इतिहासमधील A to Z समाजसुधारक असतील इन डिटेल मध्ये आपल्याला MCQ मिळणार आहे. विज्ञानवरील 500+ MCQ मिळणार आहेत. भूगोलवरील MCQ मिळणार आहेत. जनगणना 2011 MCQ मिळणार आहेत. राष्ट्रपती, मुख्यमंत्री, पंतप्रधान या ठिकाणी विद्यार्थ्यांनो असे सर्व जे आहे आपण कव्हर केलेले MCQ आहेत. तर इच्छुक विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप करायचा आहे त्या नंबरवर. चला मग विचारलेलं असं आहे पहिल्या प्रश्नामध्ये की कल्याण डोंबिवली महानगरपालिका कोणत्या प्रदेशाचा भाग आहे ते आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या प्रदेशाचा भाग आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका? मुंबई उपनगर, मुंबई शहर, मुंबई महानगर किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स मध्ये योग्य आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांनो 3 मुंबई महानगर या प्रदेशाचा भाग कोण आहे, तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रात वनांनी व्यापलेला जो क्षेत्र आहे तो किती टक्के आहे ते आपल्याला सांगायचं आहे. वनांनी व्यापलेला जो आहे भाग किती टक्के आहे? 20%, 24%, 19% किंवा 27%. ऑप्शन्स मध्ये एक योग्य आहे. 20% जो आहे वनांनी व्यापलेला जो भाग आहे तो आपल्या राज्यात दिसतो. प्रश्न तिसरा, उत्पन्नापेक्षा खर्च जर वाढला तर त्यास कोणते अंदाजपत्रक घोषित करतात किंवा म्हटले जाते ते सांगायचं आहे. कशापेक्षा? उत्पन्नापेक्षा जर खर्च वाढला तर समतोल, तुटीचे, अधिक्य किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 2 तुटीचे अंदाजपत्रक जेव्हा उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो त्यास संबोधतात. प्रश्न चौथा, चंदनाची झाडे भारतातील सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या राज्यामध्ये आढळतात ते सांगायचं आहे. कशाची? चंदनाची झाडे विचारलेली. तेलंगणा, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक. तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील. म्हणजेच या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये चंदनाची झाडे सर्वात जास्त आढळतात. प्रश्न 5वा, भंडारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र स्थित आहे ते सांगायचं आहे. प्रश्नाला वाचल्याच्या नंतर आपल्याला हे कळते की भंडारा जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र स्थित आहे, पण कोणत्या ठिकाणी? कलोली, साकोली, मोहोली किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांनो आपल्या समोर योग्य आहे 2 साकोली येथे भात संशोधन केंद्र स्थित आहे हे कळते. प्रश्न 6वा, पुनर्जन्म या कादंबरीचे लेखक पुढील पर्यायापैकी कोण आहेत ते सांगायचं आहे. कादंबरीचं नाव लक्षात घ्या, पुनर्जन्म आहे. शांता शेळके, इरावती कर्वे, नरेंद्र दाभोळकर किंवा पद्माकर वर्तक. तर ऑप्शन्स मध्ये एक योग्य आहे. शांता शेळके यांनी पुनर्जन्म ही कादंबरी लिहिलेली आहे. कव्हर करूया प्रश्न 7वा, 2011च्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे ते सांगायचं आहे. कोणत्या? 2011च्या जनगणनेनुसार. कशाची? शहरी लोकसंख्येची टक्केवारी विचारलेली. 30.32, 31.16, 27.23 किंवा 29.20. ऑप्शन्स मध्ये योग्य आहे आपल्या समोर 31.16 एवढी जी आहे 2011 नुसार शहरी लोकसंख्येची टक्केवारी आहे. महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक खनिज क्षेत्र आहे हे आपल्याला सांगायचं आहे. कोणता विभाग आहे ज्यामध्ये खनिज क्षेत्र सर्वात जास्त येते? नागपूर, कोकण, विदर्भ, मराठवाडा. तर ऑप्शन्स मध्ये योग्य आपल्या समोर एक म्हणजेच नागपूर या विभागामध्ये खनिज क्षेत्र सर्वात जास्त आढळते.
प्रश्न 9वा, बालगंधर्व हे थोर कलावंत महाराष्ट्राला कोणी दिलेले आहे, प्रश्नामध्ये आपल्याला सांगायचं आहे. कोणते? बालगंधर्व हे. तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज किंवा महात्मा फुले. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना ठिकाणी 2 योग्य राहील. राजश्री शाहू महाराज यांनी जे आहे बालगंधर्व हा थोर कलावंत आपल्या राज्याला दिलेला आहे. प्रश्न 10वा, महाराष्ट्रातील मांजरसुंबा हा घाट कुठून कुठपर्यंत आहे ते सांगायचं आहे. घाटाचं नाव मांजरसुंबा आहे. बीड अहिल्यानगर, बीड पुणे, बीड जालना, बीड अमरावती. ऑप्शन्समध्ये 1 योग्य आहे. बीड ते अहिल्यानगर या दरम्यान मांजरसुंबा घाट असलेला दिसतो. कोणाचा कार्यकाळ हा राष्ट्रपती यांची मर्जी असेपर्यंतच असतो हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्समध्ये काय दिलेले आहे? महान्यायवादी, मंत्रिमंडळ, राज्यपाल किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्समध्ये 4 राज्यपाल, मंत्रिमंडळ, महान्यायवादी या सर्वांचा जो कार्यकाल आहे तो भारताचे राष्ट्रपती यांची मर्जी असेपर्यंतच असतो हे कळते. प्रश्न 12वा, लोह खनिज प्रामुख्याने कोणत्या खडकामध्ये आढळते ते सांगायचं आहे. लोह खनिज कोणत्या खडकामध्ये आढळते? ऑप्शन्समध्ये दिलेले विद्यार्थ्यांनो असं आहे संगमरवर, बेसॉल्ट, आर्कियन किंवा वरील सर्व. ऑप्शन्समध्ये योग्य आपल्यासमोर 3 आर्कियन खडकामध्ये लोह खनिज प्रामुख्याने आढळते हे कळते. प्रश्न 13वा पाहूया. महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? सोपा प्रश्न आहे, तुम्हाला येत असेल. ऐतिहासिक राजधानी विचारलेली आपल्या राज्याची. कोल्हापूर, नागपूर, नाशिक, सोलापूर. तर ऑप्शन्समध्ये 1 योग्य आहे, म्हणजेच कोल्हापूर ही ऐतिहासिक राजधानी आपल्या राज्याची आहे. प्रश्न 14वा, विनोबा भावे आपल्या सर्व जेवढेही लिखाण आहेत त्यांचे, त्या लिखाणाच्या शेवटी कोणते वाक्य किंवा एक आपण म्हणू शकतो की ब्रीद वाक्य कोणते लिहित होते ते सांगायचं आहे. काय लिहित होते? कोण? विनोबा भावे. जय जगत, भारत माता की जय, सब भूमी गोपाल की किंवा वंदे मातरम. तर या ठिकाणी विनोबा भावे आपल्या सर्व लिखाणाच्या शेवटी जय जगत असे लिहित असे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 15वा असा दिसतो, आम्ल पदार्थाची जी चव आहे ती कशा प्रकारची असते? सांगायचं की आम्ल पदार्थाची चव कशी असते? आंबट, गोड, खारट किंवा तुरट. तर ऑप्शन्समध्ये 1 योग्य आहे. आंबट अशी चव जी आहे आम्ल पदार्थाची असते. प्रश्न 16वा पाहूया. कशामध्ये एकाही भारतीयांचा समावेश नसल्या कारणास्तव त्यावर बहिष्कार टाकण्यात आलेला होता. बऱ्याच संस्थांनी समजा पक्षांनी बहिष्कार टाकलेला होता, त्यावर भारतीयांचा समावेश नव्हता त्यामध्ये. मुवाळ गट, जहाळ गट, सायमन कमिशन किंवा वरील नाही. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 3. सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय समाविष्ट नव्हता, या कारणास्तव त्यावर बऱ्याच जणांनी जे आहे बहिष्कार टाकलेला होता. 17वा प्रश्न असा आहे, बक्सारच्या लढाईमध्ये ब्रिटिशांनी कोणाला पराभूत केलेले होते ते सांगायचं आहे. बक्सारचे जे युद्ध होते त्या युद्धामध्ये किंवा लढाईमध्ये बादशाह शाह आलम, मीर कासिम, सिराजुद्दौला किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्समध्ये 4 सिराजुद्दौला, मीर कासिम, बादशाह शाह आलम या सर्वांना ब्रिटिशांनी बक्सारच्या लढाईमध्ये पराभूत केलेले दिसते. प्रश्न 18वा, बायोगॅस संयंत्रातून पुढीलपैकी कोणता गॅस मिळतो हे आपल्याला सांगायचं आहे. बायोगॅस संयंत्रामधून ऑक्सिजन, मिथेन, नायट्रोजन किंवा हायड्रोजन. तर ऑप्शन्समध्ये योग्य आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 2 मिथेन हा जो गॅस आहे या ठिकाणी वायू जो आहे तो बायोगॅस संयंत्रातून प्राप्त होतो हे कळते. प्रश्न या ठिकाणी 19वा, हे प्रश्न सोडून देऊया, या ठिकाणी बरेच प्रश्न रिपीट झालेले आहेत आजच्या PDF मध्ये, तर थोडीशी माफी असावी. तर देशी वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवणारा जो कायदा आहे तो कोणी संमत केलेला होता? म्हणजे भारतीय जेवढे ही वृत्तपत्र आहेत त्यावर जे आहे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायदा करण्यात आलेला होता. कोणी केलेला होता? लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड मेयो. तर ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आपल्यासमोर 3 लॉर्ड लिटन यांनी भारतीय वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवणारा कायदा संमत केलेला होता. त्यानंतर बरेच भारतीय वृत्तपत्र बंद पडलेले दिसून येतात. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी. 21वा, विधानसभेचे सदस्य, सोपा प्रश्न आहे. विधानसभेचे सदस्य होण्यासाठी
किमान वयोमर्यादा किती असते सांगायचं आहे विधानसभेचे सदस्य होण्यासाठी. 25 वर्ष, 26, 20 किंवा 28. ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 25 वर्ष कमीत कमी पूर्ण असले पाहिजे विधानसभेचे सदस्य होण्यासाठी. कव्हर करूया प्रश्न 22वा. पंतप्रधानांच्या सल्ल्याने कोण लोकसभेला कोण बरखास्त करू शकते ते सांगायचं आहे पंतप्रधान यांच्या सल्ल्याने. तर ऑप्शन्समध्ये आहे मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती किंवा सरन्यायाधीश. तर या ठिकाणी पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभेला जो आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शन्समध्ये योग्य आहे 3. राष्ट्रपती हे काय करू शकतात, बरखास्त करू शकत असतात. कव्हर करूया प्रश्न 23वा. भारतातील सर्वात लांब हिमनदी पुढीलपैकी कोणती आहे. स्पेशली विचारलेली हिमनदी. ठीक आहे. तर सियाचीन, चंद्रा, गंगा किंवा हिसार. तर ऑप्शन्समध्ये एक म्हणजेच सियाचीन ही सर्वात लांब असलेली भारतातील हिमनदी दिसते. त्या ठिकाणी 4-5 प्रश्न थोडेसे रिपीट झालेले आहेत, त्याला स्किप करून टाकूया आपण. हा पण झालेला आहे, हा पण झालेलाच आहे. हा चला. शिक्षक दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणता दिवस म्हणून, शिक्षक दिवस म्हणून कोणाचा. तर महात्मा गांधी, पंडित नेहरू, सर्वपल्ली राधाकृष्ण किंवा वरीलपैकी नाही. तर या ठिकाणी सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जो जन्मदिवस आहे तो शिक्षक दिवस किंवा दिन या नावाने साजरा होत असतो. कव्हर करूया प्रश्न 30वा. थॉमस चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. थॉमस हा चषक ऑप्शन्समध्ये दिलेले आहे क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 3. बॅडमिंटन खेळाशी संबंधित कोणता, तर थॉमस चषक असलेला दिसतो. पुन्हा एकदा महत्त्वाचे रिमाइंडर विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो, या दोन्हीही भरतीसाठी 560 पेजेसचे PDF अतिशय स्पेशल असलेली आपण तयार केलेली आहे. हे PDF घेण्यासाठी जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे. ही मनापासून रिक्वेस्ट आहे, कॉल नाही करायचा. तर लगेच करून घ्या. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर दुसरी एक रिक्वेस्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायची आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणता शुल्क लागत नसतो. काय होते सबस्क्राईब केल्याच्यानंतर, जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर मिळून जाईल. त्या कारणास्तव आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो मला नक्कीच दाखवायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.